वहिनी, आता ही एवढे पैसे कुठून आणणार? कुठून म्हणजे एजंटकडेच मागावे लागणार हिला. मला सांग सरस्वती, तुझी बिलं कोण भरतं ग? विराज. मग आता हिची बिलं सुद्धा एजेच भरणार ना? एजंटकडे मागावे लागतील. मला तर वाटतं एजंट तिला हकलून देतील, तोंडही बघणार नाहीत. सगळी चूक माझीच आहे. असं खेळायचंय माहिती नसतं ना, मला खेळायलाच नको होतं. एवढे पैसे नाहीयेत माझ्याकडे आणि नंतर आणून देऊ का? नो. लीला, डोंट वरी, मी भरतो पैसे. ओके, माझं जरा कार्ड रूम मध्ये राहिले, मी घेऊन येतो. किशोर भाऊजी, असं काय करताय? दुर्गाबाईंनी हरल्या असत्यात तर तुम्ही बिल भरलं असतं तर चाललं असतं, पण लीला हरली आहे ना. आणि एजंटना आवडेल का तुम्ही बिल भरलं तर? त्यांना उलट अजून राग येईल. असं नाही लक्ष्मी, लीला आपल्या फॅमिलीतलीच आहे, आपली जबाबदारी आहे. नाही, हे बघा भाऊजी, मला असं वाटतं की विनाकारण उगीच चुकीचे वाद नको व्हायला. तर मग प्लीज तुम्ही पैसे नका भरू, एजे बघतील ना. मी खूप मोठी चूक केली, खूप मोठी. मला हे एजंटना सांगायला हवं की त्यांना इम्प्रेस करायला गेली आणि हे काय होऊन बसलंय. Please call your husband. नाही नको, मी घेऊन येते त्यांना. ही जी चीप आहे ना, ती 10,000ची एक आहे आणि तू किती हरलीस? 600. म्हणजे किती झाले? 60 लाख रुपये. मुली, आता ही एवढे पैसे कुठून आणणार? एजंटकडेच मागावे लागणार हिला. मला तर वाटतं एजंट तिला हकलून देतील, तोंडही बघणार नाहीत. लीला, तिला काय झालं सांग मला. तू रडतेस का? तिला काय झालंय सांग मला, काय झालं प्लीज. का रडतेस? एजे सॉरी, खूप मोठी चूक केली. कसली चूक? तिला काय झालंय? मी हरली. हरलीस म्हणजे? कसिनो. तू कसिनो मध्ये गेली होतीस? किती पैसे हरलीस? तिला मी काय विचारतो, किती पैसे हरलीस? 60 लाख. 60 लाख. तू आधी कसिनो खेळली होतीस?
मग तू अशा खेळात एवढे पैसे लावले ज्याबद्दल तुला काहीच माहित नाही. मग लीला खेळलीस तरी का तू? तिचे छान कसिनो खेळतात आणि म्हणून मला अपग्रेड व्हायचं होतं. अपग्रेड? लीला, मान्य आहे की मला कसिनो छान खेळता येतो, पण एजे आता खूप भडकले असतील ना. पण इथे बजर नाहीये ना, नाहीतर एजंटने अख्खी क्रूज गोळा केली असती आणि लीलाला झापलं असतं. हे बघ लीला, कसिनो खेळणं चांगली गोष्ट नाहीये. तिची मला तुमच्या स्टँडर्डचं व्हायचं आहे. लीला, मी तुला याआधी सांगितलं होतं की आपल्या दोघांच्या कल्चरमध्ये खूप डिफरन्स आहे, पण म्हणून तू माझ्यासारखं वागावं असं मी तुला फोर्स करू शकत नाही. पण मी आता काय करू? तिचे 60 लाख रुपये मी कधी बघितलेही नाही होतो. कुठं आणू एवढे पैसे? काय करू आता? लीला, पहिले रडणं थांबव. लीला, कारण की मी ओळखतो ती गणपतीत डान्स करणारी, दही हंडी फोडणारी आणि स्वतःच्या केकचे पैसे वसूल करणारी लीला ही नाहीये. लग्नाआधी तू हे सगळं करायचीस, पण कल्चर बदललं तरी आपला ॲटिट्यूड कधी चेंज होता कामा नये लीला. म्हणजे मला माहीत असलेली लीला हंडी फोडूनच घरी येते. तू हरलीस ना, म्हणजे गेम अजून बाकी आहे. हिचे मला शिक्षा नाही करणार. तुझी शिक्षा हीच आहे की तू तो गेम कंप्लीट करायचा आणि तो जिंकायचा. पण मी जिंकायच्या नादात आणखीनच हरले तर. नाही होणार, कारण की मी आहे ना. आता फक्त एक गोष्ट करायची लीला, तुला कसिनो खेळून बघायचं होतं ना, मग आता फुल्ली त्या कल्चरचा अभ्यास करून खेळायचा. कसिनोला एक टाईपचा ड्रेस कोड असतो. गेट रेडी. माझ्याकडे कपडेच नाहीयेत. नव्हते, आता आहेत. कसे? डोंट फॉरगेट तुझा नवरा कोण आहे लीला. अँड नथिंग इज इम्पॉसिबल फॉर एजे. पुढच्याला कोणी तुला त्रास दिला त्याला खंबीरपणे हेच. आता चल माझ्याबरोबर. वहिनी, लीलाला पोहता येत असेल ना? का आता हे जे तिच्यावर चिडतील, तिला म्हणतील आउट, तर तिला पाण्यात उडी मारावी लागेल ना. सरू, पण लीलाला आता काहीतरी डेंजर शिक्षा व्हायला हवी. हा, लीला आपल्या घरची सून होण्याच्या लायकीचीच नाहीये हे सिद्ध करण्यासाठी आपण जहागीरदारांचे 60 लाख रुपये घालवलेत. याचं फळ आपल्याला नक्कीच मिळेल. येस. आजी, हे काय? अगं तू काय करतेस हे सगळं? आणि हे कुठे गेले? हे रूपा, अश्विनी, पांडुरंग. अरे 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 मी त्यांना सुट्टी दिली जरा. म्हटलं जरा आराम करा. आता घरामध्ये मीन आपण 2 माणसं पण कमी आहेत. एरवी सणासुदीला ते सुट्टी घेतात का सांग बरं? अगदी मनापासून सगळं करतात ना, घरचं असल्यासारखं. मग राहू दे. खरंय आजी, पण काही हरकत नाही. हे बघ, आज तुझ्या सेवेसाठी हा असिस्टंट आहे. तू बोल फक्त काय करायचं ते. ए, प्रमोद, इकडे इकडे अगोदर हे इथे.
कुकर कोणी फ्रीज मध्ये ठेवतं का? तुला ना मूर्ख ठेवत आहे. तुम्हा लोकांना ना घरकाम करायची सवय नाहीये. अगदी स्पष्ट दिसतंय ह्याच्यावरून. सॉरी आजी, अगं मी फक्त तुला मदत करायचा प्रयत्न करत होतो. चांगलं आहे रे, चांगलं आहे. मला आवडलं. बरंही वाटलं. कसं आहे, एखाद्याला मदत करताना गडबड झाली तरी हरकत नाही. त्याच्या मागचा हेतू, भावना ती महत्वाची असते, नाही का? हो. प्रमोद, तू खूप मिस करत असशील ना त्यांना? सगळी आठवणत असेल ना त्यांची? काय काय मजा करतायत, गमती करतायत? नाही का आजी, तसंही मला इंटरेस्ट नव्हतं जाण्यामुळे. का रे? काम म्हणजे अगं माझं काम होतं ना बिझनेसचं इथे, त्यामुळे. प्रमोद, तू अभिरामवर रागावलायस, कळतंय मला. अगं आजी तसं कळतंय मला. तू अभिरामच्या बिझनेस मधून देखील बाहेर पडलास. त्या दिवशी पण म्हणजे चुकून झालं का, योगायोगाने झालं का, सहज झालं मला माहित नाही, पण त्या दिवशी तू गणपतीच्या पाटावर तुझी फाईल ठेवायला सांगितलीस. आणि आता इतक्या वर्षांची आपल्या घरात चालत आलेली परंपरा, त्या परंपरेला तू तडा दिलास, त्याच्यातून तू बाहेर पडलास. हे बघ बाळा, हे सगळं योगायोगानं होत आहे. पण जर का तसं नसेल तर ही गोष्ट चांगली नाहीये बाळा. आजी अगं तसं काहीच नाही. तू मनाला लावून घेऊ नकोस. म्हणजे मला असं काही स्पष्टीकरण वगैरे नको आहे. आता तुम्ही मोठे झालात, लहान थोडीच राहिलात. तुमचं स्वतःचं विश्व आहे, स्वतःचा संसार आहे, तुम्ही स्वतःचे निर्णय घेण्याची तुम्हाला मुभा आहे. नाही, तुम्ही स्वतःचे निर्णय किंबहुना घ्याच. मी त्यामध्ये अजिबात ढवळाढवळ करणार नाही. फक्त एवढंच आहे की मी आता जे काही बोलले ना त्यावर थोडासा विचार कर, बाकी काही. जी, मी फक्त बिझनेसच्या कामासाठी थांबलो इकडे. प्रमोद, एक लक्षात ठेव, बिझनेस हा घराच्या उंबऱ्याबाहेर जपायला हवा आणि घराच्या उंबऱ्याच्या आत नाती जपायला हवं. चल, गुड नाईट. आजी, काय रे? गोळ्या घेतल्यास ना तू? हो. बरोबर बोलतेस तू आजी. बिझनेस हा नेहमी उंबऱ्याच्या बाहेरच असायला हवा. पण मी बाबांचा आदर तर करतोय असं नाहीये. बाबा म्हणून माझं त्यांच्यावर खूप जास्त प्रेम आहे. पण एजी म्हणून मी मात्र आता त्यांच्या विरोधात मैदानात उतरलोय. पण एकदा का स्पर्धा सुरू झाली की मधूनच आकार घेता येत नाही. तुझी आता
वहिनी अजूनही जे आले नाही. वहिनी, लीला इथे आली नाहीये म्हणजे एजंटनी तिची चांगलीच खरडपट्टी काढली असणार. बस लीला. सिट. तुम्ही लीलाला सांगितलं की मला कॅसिनो खेळायला खूप आवडतं. नाही नाही, असं नाही सांगितलं आम्ही. म्हणजे तुम्ही कधी कधी बिझनेसच्या टूर्सवर असला की खेळता, पण तुम्हाला आवडतं असं नाही सांगितलं. हो 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 एजे. नेव्हर माइंड. लीला, आज तुला मी कॅसिनो खेळायला शिकवतो. प्लीज. Spin, please. नंबर. येस. I'm done. सरू, तू पण आता क्विट करा. एजंट समोर आपण नाही जिंकू शकत. ना बेबी. सरू सरू माझा ऐक. जिंकणार मी, जिंकणार. ट्रस्ट मी. Oh God. बेबी तू माझा ऐकशील. नाही. हा लास्ट गेम आहे बेबी. चाल आता जिंकणार बाबा. Spin, please. येस. 30. एजंट जिंकलो आपण. लीला, आपण 80 लाख रुपये जिंकलो. तू पहिले 60 लाख रुपये हरली होती. सतत 20 लाखाचा प्रॉफिट. ऑलवेज रिमेंबर लीला, जो खेळ खेळता येत नाही तो कधीच खेळायचा नाही. आणि खेळायचाच असेल तर त्यात मास्टरी मिळवल्याशिवाय तो खेळ सोडायचा नाही. लीलाला हा गेम माहीत नव्हता. मी थोडंसं तिला गाईड केलं तर ती काय करू शकते हे तुम्ही पाहिलंच. सो डू नॉट एव्हर अंडर एस्टिमेट हर.